फर्स्ट एसी नुसतं नावाला आहे, पण असं वाटतं एक हॉटेल आहे. काय तू मावत नाही ना नमस्कार मंडळी, पुणे ते नागपूर या आमच्या प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रेल्वेचा प्रवास, आमचा अनुभव आणि आमचा फीडबॅक कसा आहे आपण पाहूया. पुण्याहून नागपूरला आम्ही निघालो आहोत आणि पुणे बिलासपूर सुपरफास्ट ट्रेन जी आहे त्याचं आमचं तिकीट आहे. AC फर्स्ट क्लासमध्ये AC कूप आणि AC केबिन असे 2 प्रकारचे बुकिंग आपण करू शकतो. आपण प्रिफरन्स तिकिटामध्ये देऊ शकतो की आपल्याला 2 बर्थचा कूप हवाय की 4 बर्थचा केबिन, पण जेव्हा चार्ट बनतो तेव्हाच आपल्याला ॲक्च्युअल समजते की आपल्याला कोणती प्रायव्हेट रूम मिळालेली आहे. आम्ही प्रिफरन्स पण 2 बर्थवालाच दिला होता आणि आम्हाला तीच प्रायव्हेट रूम इथे मिळाली आहे. आपण पाहूया ती कशी आहे. हॅलो, हे कुरकुरेवाली, खाली पण बॉटल होल्डर आहे. 4 बॉटल लावू शकतो तिथे आपण. टेबल इकडे ठेवले रेवा दोन्ही. हे 2 टेबल आणि हे आमचं लगेज सगळं मावलं इथे. डस्टबिन, एकदम स्वच्छ डस्टबिन दिली होती एक. त्याला आम्ही नाही सामानाने भरली हो, खराब नाही गेली. हा, हे फ्रेशनर पण आहे इथे, छान फ्रेश वाटत आहे. सेंट्रल AC, हा सीडिया दिली आहे ना रेवा. हा, तनूचा लाईट. हा, मी हा बंद करते मग तुझा लाईट दिसेल. बंकर बेड आहे. थांब, मी आता डोअर कसं ओपन होते ते दाखवते. डोअरला लॉक पण आहे इथे. हो ना, तू हात पाहशील. हे आपोआप असं स्लाइड होते. अगं, मी आपली रूम दाखवते. दोन्ही साइडनी वॉशरूम आहेत. इथे पण परत हे आपण लाईट्स बंद करू शकतो. इथे पण छान विंडोज आहेत, म्हणजे स्टेशन वगैरे आलं तर आपल्याला ते पूर्ण अंधार पाहिजे असेल. पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच या प्रवासाबद्दल, ट्रेनमधल्या सोयीबद्दल आम्हाला वाटल्या. पण आता ऐकूया ह्यांचं काय मत आहे. ह्यांना एक गोष्ट नाही आवडली. काय म्हणता बाबा? नाही, मला वाटलं होतं की मी पुस्तक वगैरे घेऊन आलो होतो वाचायचं. लाईट कसं वाचवतो? हा लाईट आहे, कसं आहे मग? काय आहे हे? काय म्हणले तुम्ही? मग गंडवेश गंडवेश आहे, एकदम गंडवेश. फर्स्ट एसी नुसतं नावाला आहे, गंडवेश आहे, गंडवेश. पण रेवा तनु खुश झाल्या हो ना रेवा तनु? एक लाईट हा पॉइंट सोडला ना तर फर्स्ट AC सेफ्टी, सिक्युरिटी, कम्फर्ट, कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने किती छान आहे हे तुम्हाला दिसेल. जनरली रेल्वेमध्ये पॅन्ट्री कार असते, पण पुणे बिलासपूर रेल्वेमध्ये पॅन्ट्री नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या जेवणाची सोय आपल्यालाच करावी लागते. आम्ही ती कशी केली पुढे पाहू. जमलं का बाबा? भजन रेवडू सूप कशात पिते? AC कोच असल्यामुळे स्टेशनवरच्या फेरीवाल्यांना पण इझी ॲक्सेस नाही आहे. त्यामुळे झोमॅटोवरून आम्ही अहिल्यानगरला जेवणाची ऑर्डर प्लेस केली आणि ती ऑन टाइम आम्हाला मिळाली. आवाज कमी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर मंडल मार्च 2024 आहे, म्हणजे नवीन नाही, संपत आला 24. हो, हा प्रवास आधीचा आहे, पण रिव्ह्यू व्हिडिओ आम्ही आत्ता करत आहोत याचा.
रेवा खाली पिलो दे बेटा, बाबा पिलो कव्हर घालतील त्याला. ठीक आहे बाबा. आणि दे रेवडू, तुला नॅपकिन काही लागला तर घे. आपल्या याच्यात पण आहे बेटा, हे बघ, हे असे 2 सेट आहे, एक तुझ्या माझ्या बर्थ साठी आणि एक रेवाचा. पांघरुणाला एक चादर लावू बेटा, आतून नरम लागायला. काय पण चादरीची क्वालिटी खूपच भारी आहे बरं, हो ना? एकदम कडकडीत. बेडशीट. आई म्हणतात तसं खोबऱ्यासारखी स्वच्छ, हो ना. मला तर हे नवीनच वाटायला लागलं दोरे. मला नाही वाटत हे घेतलेलं युज्ड. हे बघ, हे यूज वाटत आहे मला. पिलो कव्हर. हा, पिलो कव्हर यूज वाटत आहे, कारण किती धुतलं ना तर थोडंफार तर ह्याच्यावर गेलं राहताच. तसं ह्याच्यावर बिलकुलच नाही, एकदम वाटत आहे. पिलो कव्हर तर जुनं वाटत. आणि इथे आपला घरच्या सारखा पसारा पण ऍज युजल. तू पण झोपणार आहे का वरती? नाही, वरती मी झोपणार नाहीये. मी एक तसं हे बघ, हा सिंगचं पाईप. हे जे बर्थ होते ना AC फर्स्ट क्लासचे, हे चांगले स्पेशियस होते. आपले सेकंड स्लीपर मधल्यापेक्षा रुंदीला जास्त होते. इथे हे जे लाईट्स आहेत ना, म्हणे मी आता नाईट लॅम्प सुरू ठेवते काय. आणि ही इथे बेल आहे, आपल्याला जर काही पाहिजे असेल तर ही बेल वाजवली की त्यांचा अटेंडंट येतो. मला ते चार्जिंगचं बटन बंद कर रेवा. हा, बॉटल होल्डर आहे तिथे, आपले काही पर्स, कपडे. हा, हे तर खूप मस्त आहेत. कसा सुरू आहे रेवा तनुचा प्रवास? इथे ना हे, हो, आणि तिथे ते व्हॉल्यूमचं बटन आहे, कोणतं स्टेशन येणार ते ना, कोणात नको लावू. हो ना. इकडे तर फुल हे काय, आणि हे आम्ही इकडे हे पण आहे, काम केले होते हे. हो ना. असं वाटतं आम्ही आमच्या घरात आहे. हे लावून घेतलं की आपण पूर्ण 100% प्रायव्हसी. 100% प्रायव्हसी. आणि मग रेवा तनु किती पण गोंधळ करू शकतील. हो ना रेवा तनु. कोणाला काही कोणी जाणार. कशात बसलोय ग आपण? आपण ट्रेन मध्ये. पण असं वाटतं एक हॉटेल आहे. हॉटेल वाटते मला तर फुल. हॉटेलची प्रायव्हसी असते अशी. बिलासपुर मंडल शुभ यात्रा. इस पैकेट में 2 बेडशीट एवं एक काय है फेंस टॉवल है. इंग्लिश दिस पैकेट कंटेन्स 2 बेडशीट्स एंड 1 फेस टॉवल. हो, फेंस टॉवल द्वारा नहीं, बाय मैकेनाइज्ड बूट लॉन्ड्री कोचिंग डेपो बिलासपुर. नहीं, नोट का है. पैसेंजर्स आर रिक्वेस्टेड नॉट टू यूज द पेट्रोल आइटम्स फॉर डस्टिंग शूज, सूटकेस और ईटेबल्स. प्लीज हेल्प रेलवेज. अच्छा, इन बेटर अपकीपिंग ऑफ लिनन. हेलो रेवा. रेवडा, गुड नाईट. गुड नाईट. अगं माझ्याकडे बघतच नाही. शाणी. आळस येतोय. आज तू करणारच आहे का ग? तू मावत नाही. तूच मावते ना तिथे. मी नाहीच मावत. म्हणतात ना लहान मुलं खरं बोलतात. खरंच आहे, माझ्यासारखे लठ्ठ लोक या पायऱ्यांवरून येणं जाणं करूच शकत नाही. हा या AC कूपचा दुसरा ड्रॉबॅक. काय ग? तू बंद माय आमची अलेक्सा. रेल्वेच्या रुळांचा कुठलाही आवाज येत नाही, कुठलाही डिस्टर्बन्स नाही. एकदम स्मूथली ही 15 ते 16 तासांची जर्नी इथे होते. चलतने, गुड नाईट. तर अशा प्रकारे आमच्या चौघांचा हा प्रवास एकदम छान झाला, यादगार झाला. केव्हा आम्ही नागपूरला पोहोचलो आम्हाला समजलंही नाही, काही थकवाही आला नाही. आमचा हा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.